पुढे इंजिनिअरिंग करायची आहे पण कुठली ब्रांच निवडावी या प्रश्नामध्ये कुठे ना कुठे अडकले आहात. तर मी अर्शाली भंडारी घेऊन आलेली आहे हा इंजिनिअरिंग ब्रांचेसचा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण इन डिटेल प्रत्येक इंजिनिअरिंग ब्रांचेस आणि त्याच्या वेगवेगळ्या फील्ड्सबद्दल डीपली जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण A to Z सगळ्या ब्रांचेसबद्दल इन डेप्थ डिस्कस करणार आहोत की प्रत्येक ब्रांचमध्ये काय असतं, काय नसतं, पुढे त्याचा स्कोप काय आहे आणि कुठल्या फील्डमध्ये ते रिलेट करतं. तर सुरू करूया द मोस्ट ट्रेंडिंग ब्रांच CS, दॅट इज कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पासून. सो कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही आत्ताची एक खूप ट्रेंडिंग ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटलायझेशन आपण आता बघू शकतो. CS मध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन्स देखील आलेले आहेत, ज्याच्यामध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, DS डेटा सायन्स, AI/ML आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, AIDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, बायो इन्फॉर्मेटिक्स, डेटा ॲनालिटिक्स अशाच वेगवेगळ्या अलाइड स्पेशलायझेशन ब्रांचेस मात्र आहेत. तर CS या फील्डमध्ये नेमकं असतं काय? CS या फील्डमध्ये तुम्हाला कोडिंगच्या गोष्टी, त्याच्यासोबतच ज्या डिजिटल गोष्टी असतात ज्याच्यामध्ये IoT येतं, क्लाउड कम्प्युटिंग येतं, सायबर सिक्युरिटी येतं, AI येतं, डेटा सायन्स येतं, वेगवेगळ्या कोडिंग लँग्वेजेस येतात, वेगवेगळ्या वेबसाईट मेकिंग, ॲप मेकिंग, हॅकेथॉन्स, गेम डेव्हलपमेंट अशा अनेक गोष्टी या CS ब्रांचमध्ये येतात. CS ब्रांचचा जो फ्युचर स्कोप आहे तो आहे आपला IT सेक्टर हबमध्ये. फक्त IT सेक्टरच नव्हे तर बिझनेस सेक्टर, टीचिंग सेक्टर, त्याच्यासोबतच अजून वेगवेगळ्या जे आपले कोर सेक्टर्स आहेत तिथे सुद्धा ऑटोमेशन, सेन्सर, रोबोटिक लेवलला मॅनेजमेंटसाठी आणि त्याच्या फ्युचर ग्रोथसाठी CS ब्रांचची मात्र नक्कीच गरज पडते. कारण की आजकाल आपण बघत आहोत प्रत्येक गोष्टी ऑटोमेटेड लेवलला रन करत आहेत. तर त्या ऑटोमेशनला ऑपरेट करणारे जे पण लँग्वेजेस असतात त्या लँग्वेजेस आपण CS मधनंच शिकू शकतो. जे मोठमोठ्या कंपनीज आहेत जसं की गुगल, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, NVIDIA, कॅपजेमिनी, IBM अशा मोठमोठ्या IT कंपनीजमध्ये CSE म्हणजेच BTech इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या इंजिनियर्सची मात्र गरज आहे. CS तुम्ही तेव्हाच चूज करा जर तुम्ही डेडिकेटेडली या ब्रांचमध्ये इंटरेस्टेड असाल आणि तुम्ही तुमचं फ्युचर या ब्रांचमध्ये डेडिकेटेडली स्किल बेस्डमध्ये करू शकाल. नॉट ओनली की ट्रेंड आहे किंवा जास्त वॉन्ट आहे म्हणून जाणं इज फिजिबल. कारण की जितकं ते ब्रांच ट्रेंडिंग असतं तितकंच हाय अमाऊंट ऑफ कॉम्पिटिशन त्या ब्रांचमध्ये असतं. फक्त तुम्हाला आत्ताचं लेटेस्ट कॉम्पिटिशनच नाही पण जे पास्ट कॉम्पिटिशन आहे की जितकेही लोक मागच्या इतक्या वर्षांपासून त्या फील्डमध्ये काम करत आहे ते सर्व कॉम्पिटिशन तुम्हाला फेस करायचं आहे. तर तुम्ही तेव्हाच स्टँड आउट करू शकता जर तुम्हाला डेडिकेटेडली त्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही त्या ब्रांचबद्दल पॅशनेट आहात आणि तुम्हाला त्या ब्रांचमध्ये तेवढा स्किल सेट आहे. तर हे झालं एक डिटेल्ड ओव्हरव्ह्यू फॉर CSE ब्रांच. नेक्स्ट आता आपण पुढे जाऊया ENTC ब्रांच किंवा इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचमध्ये. ENTC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच. आता या ब्रांचमध्ये वेगवेगळ्या अलाइड ब्रांचेस आहेत. ECE इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअरवाला पार्ट हार्डवेअरपेक्षा थोडा जास्त असतो. नेक्स्ट इज दी कोर ब्रांच ENTC. त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे स्पेशलायझेशन, वन इन IoT, सेकंड इन VLSI भेटून जातं. त्याच्यानंतर जी तिसरी ब्रांच आहे ती आहे ENTC बट इन स्पेशलायझेशन इन सेमीकंडक्टर्स और मायक्रो कंट्रोलर्स और इन PLCs. त्याच्यानंतरची जी एक ब्रांच आहे ती आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये आपण कोर हार्डवेअर म्हणजे कोर इलेक्ट्रॉनिक्स ह्याला इन डेप्थ स्टडी करतो. आणि अजून एक अलाइड ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर या वेगळ्या अलाइड ब्रांचेसमध्ये आपला फ्युचर स्कोप मात्र कुठे आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर सगळ्यात पहिला आपण कोर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे एक फील्ड निवडू शकतो. सेकंड जे आपलं फील्ड असणार आहे ते असणार आहे आपलं रिसर्च बेस्ड ओरिएंटेड फील्ड, ज्याच्यामध्ये पुढे आपण इस्रो, DRDO किंवा NASA अशा मोठमोठ्या रिसर्च बेस्ड कंपनीजमध्ये पुढे जॉब ऑप्ट करू शकतो किंवा सायंटिस्ट या लेवलला जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशन हा जो फॅक्टर असणार आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट जे आपलं करिअर ऑपॉर्च्युनिटी असणार आहे ते असणार आहे डिफेन्स सेक्टरमध्ये. जसं आपण बघू शकतो आता जे आपल्या इंडियावरती जे अटॅक झालं
पाकिस्तानने जे आपण अटॅक केलं, आपण S-400 हे एक डिफेन्स रडार सिस्टम वापरलेलं, ज्याच्या थ्रू आपण ट्रॅकिंग केलेलं. आता हे ट्रॅकिंग कुठल्या वेनी झालेलं, तर टेलिकम्युनिकेशन अँड सॅटेलाइट या वेमध्ये झालेलं. हे जे वेव्स होते ते वेव्स ट्रॅक करून तिथे प्रॉपर लोकेट करून अटॅक केलेलं. सो हा एक येतो डिटेल टेलिकम्युनिकेशनचा पार्ट आणि एक सॅटेलाइट बेस्ड वेव्सचा पार्ट, जे की आपल्या ENDCच्या आत येतं. त्याच्यासोबतच जर तुम्हाला पुढे IT मध्ये इंटरेस्ट असाल तर तुम्ही सॉफ्टवेअर या फील्डमध्ये सुद्धा शिफ्ट करू शकता. त्याच्यासोबतच पुढे रिसर्चमध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आहे, हार्डवेअर इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे, बिझनेसमध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे ऑपॉर्च्युनिटीज आहे, मॅन्युफॅक्चरिंग लेवलला सुद्धा वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे, जिथं की आत्ता सध्या नवीन सेमीकंडक्टर्सवरती, PLCsवरती, मायक्रो कंट्रोलर्सवरती आणि इलेक्ट्रॉनिक बेस्ड डिव्हायसेसवरती हाय अमाऊंट ऑफ रिसर्च होत आहे आणि हाय अमाऊंट ऑफ स्कोप येत आहे. सो ही जी ब्रांच असणार आहे ही एक एव्हरग्रीन इंडस्ट्रीवाली ब्रांच असणार आहे की ज्याला लाईफ टाईम पुढे स्कोप असणार आहे. आता पुढची जी ब्रांच असणार आहे ती आहे आपली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची ब्रांच. सो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नेमकं काय असतं हा प्रश्न मात्र प्रत्येकाला पडला असेल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन म्हणजेच एनर्जी जनरेशन याच्यावरती सध्याच्या जनरेशनमध्ये जास्त फोकस करत आहोत, ज्याच्यामध्ये पुढे आपण स्पेशलायझेशन विंड एनर्जी, रिन्युएबल एनर्जी, सोलार सिस्टम बेस्ड एनर्जी आणि अशाच वेगवेगळ्या एनर्जी फॉर्म्सवरती फोकस करू शकतो. आत्ताचे जे EVs येत आहे, EVs म्हणजेच इलेक्ट्रिकल व्हेकल्स, त्याच्यामध्ये सुद्धा हा एनर्जी कन्झर्वेशनचा सिस्टम मात्र नक्की वापरला जातो. इलेक्ट्रिकलमध्ये पण आपण पुढे 2 फील्डमध्ये जाऊ शकतो. वन इज अ हार्डवेअर फील्ड, जिथं आपण कोर इलेक्ट्रिकलला स्टडी करतो, एनर्जीवरती जास्त फोकस करतो आणि त्या सिस्टम्समध्ये जास्त फोकस करतो. अँड सेकंड इज युअर सॉफ्टवेअर फील्ड, जिथं की आपल्याला ते मागचे कोड्स पण आले पाहिजे एखादी गोष्ट रन करण्यासाठी. तर ती गोष्ट रन करायसाठी आता पुढे आहेत काय काय आपल्याकडे ऑप्शन. पहिलं आहे एनर्जी जनरेशन. आता EVचं जरी मी बेस्ट एक्झाम्पल घेतलं, EV रन करण्यासाठी सध्या आपण लीडवाल्या बॅटरीज यूज करत आहोत. पण लीड बॅटरीज यूज करण्यासोबतच अनेक कुठल्या गोष्टी आलेल्या आहेत, तर हायड्रोजन फ्यूल आलेलं आहे, पाण्यावरती चालणाऱ्या गाड्या आलेल्या आहेत. तर या गाड्या चालत कशा आहेत पाण्यावरती, तर सर्वात पहिलं जे H2O असतं पाणी, त्याला आपण एका फ्यूलमध्ये कन्वर्ट करतो. त्याला फ्यूलमध्ये कसं कन्वर्ट करणार, तर हायड्रोजन किंवा ऑक्सिजन एका कंपोनेंटला चूज करून. तर ही जी पूर्ण एनर्जी कन्झर्वेशनची जी पूर्ण सिस्टम असते किंवा हे जे पूर्ण इलेक्ट्रिकल त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन असतं, ते सर्व काही आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकतो. याच्यासोबतच सोलारवरती आपण आता जास्त भर देत आहोत, त्याची एफिशियन्सी वाढवण्यावरती फोकस करत आहोत, विंडवरती आपण जास्त फोकस करत आहोत आणि रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीला आपण जास्तीत जास्त कसं युटिलाइज करू शकतो याच्याबद्दल आपण इन डिटेल स्टडी करत आहोत. याच्यासोबतच आता जी आपली पुढची ब्रांच असणार आहे, वन मोर एव्हरग्रीन इंडस्ट्री ऑफ द फील्ड, दॅट इज युअर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रत्येक फील्डमध्ये स्कोप आहे. द मन that is mechanical engineers can do anything and everything is very true. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कोर आपण ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये वर्क करू शकतो, कोर आपण प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये वर्क करू शकतो, कोर आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंटमध्ये वर्क करू शकतो, रोबोटिक्समध्ये वर्क करू शकतो, AI मध्ये वर्क करू शकतो. त्याच्यासोबतच जे मोठमोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे त्याच्यामध्ये देखील वर्क करू शकतो. याच्यासोबत EVs या सेक्टरमध्ये वर्क करू शकतो. EVsचा आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं एक खूप डेडली कॉम्बिनेशन आहे, ज्याच्यामध्ये एनर्जी कन्झर्वेशन सोबतच मेकॅनिकल फॅक्टर्स, मेकॅनिकल फोर्सेस या गोष्टींना मात्रही स्टडी केलं जातं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मात्र तेव्हाच जावा जेव्हा तुमचं फिजिक्समधला मेकॅनिक्स पार्ट आणि मॅथमॅटिकल्स पार्ट, त्याच्यासोबतच मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स, ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स, अशा वेगवेगळ्या सब्जेक्ट्स तुमचे स्ट्रॉंग असतील. कारण की पुढे या ब्रांचला एव्हरग्रीन स्कोप असणार आहे. या ब्रांचमध्ये आपण पुढे बिझनेस ऑप्ट करू शकतो, टेक्निकल कंपनीज ऑप्ट करू शकतो. इफ यू फील तर तुम्ही डायरेक्टली सॉफ्टवेअरमध्ये शिफ्टसुद्धा होऊ शकतात. सॉफ्टवेअरमध्ये शिफ्ट होणं म्हणजे काय, जे पण मोठमोठ्या ऑटोमोटिव्ह कंपनीज आहेत आणि ज्यांना एका सॉफ्टवेअर टेक्निकल गायला हायर करायचं असेल, इफ यू आर अ गाय विथ मेकॅनिकल नॉलेज अँड सॉफ्टवेअर स्किल्स, दॅट इज युअर CA स्किल्स, जर तुम्ही तुमचे स्किल्स साईड बाय साईड कोर्सेसने डेव्हलप केले तर तुम्ही कुठे ना कुठे आउट ऑफ इंडस्ट्री एका चांगल्या लेवलला स्टँड आउट करता आणि तुमचा जॉब मात्र कोणीही हलवू शकत नाही.
ही झालं इन डिटेल ओव्हरव्ह्यू फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पुढे 2 अलाइड ब्रांचेस आहे. एक आहे प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि एक आहे मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग. प्रोडक्शन इंजिनिअरिंग बेसिकली फोकसेस मोर ऑन कोर मॅन्युफॅक्चरिंग. कोर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? रॉ मटेरियलपासून ते एक प्रोडक्ट डेव्हलप करणं. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोसेसेस असतात आणि वेगवेगळ्या मेकॅनिकल टर्म्स अँड कंडिशन असतात आणि वेगवेगळे टेक्निक्स असतात. तर या इन डिटेल टेक्निक्सला स्टडी करणं, फोर्सेसला स्टडी करणं, मेकॅनिक्सबद्दल स्टडी करणं, ऑटोमोटिव्हबद्दल स्टडी करणं आणि तो प्रोडक्ट डेव्हलप करणं कम्स इन टू प्रोडक्शन इंजिनिअरिंग. आता मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शनमध्ये एक थिन लाईनचा डिफरन्स आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा आपण रॉ मटेरियल टू प्रोडक्ट इन डिटेल डिझायनिंग शिकतो. सो डिझायनिंग, मेकॅनिक्स अँड मेकिंग या सगळ्या स्टेप्सला शिकण्यासोबतच इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग, रोबोटिक्स, ऑटोमेशन अशा वेगवेगळ्या टॉप ब्रांचेसबद्दल देखील शिकतो, ज्याच्यामध्ये पुढे आपल्याला मार्केटिंग फील्डमध्ये, मॅनेजमेंट फील्डमध्ये, बिझनेस या फील्डमध्ये खूप हाय अमाऊंट ऑफ स्कोप आहे. कारण की याच्यामध्ये आपण मेकॅनिकल कोर्ससोबतच अनेक वेगवेगळ्या स्किल्स देखील शिकतो, जे की कोर मेकॅनिकलमध्ये पॉसिबल नाही आहे शिकणं. सो दिस ब्रांच स्टँड्स आउट समवेअर ऑर दी अदर ॲट अ अपर हँड. जर तुम्ही फ्युचर इंडियाचा स्कोप बघितला इन टर्म्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड मेकॅनिकल, इंडिया इज द नेक्स्ट लिडिंग मॅन्युफॅक्चरिंग हब थ्रूआउट दी वर्ल्ड. हे झालं इन डिटेल अबाउट मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड इट्स अलाइड ब्रांचेस. सो पुढे आता आपण जाऊया केमिकल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये. केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय? सो केमिस्ट्री इज अ व्हेरी डिटेल्ड अँड अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. जे आत्तापर्यंत जे डिस्कवर्ड 118 एलिमेंट्स आहेत, ते 118 एलिमेंट्सला इन डेप्थ स्टडी करणं, त्याची पूर्ण बायोग्राफी स्टडी करणं आणि वेगवेगळे केमिकल शोधांमध्ये त्याचं युटिलायझेशन करणं हे आपल्या केमिकल इंजिनिअरिंगमध्ये येतं. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये फक्त कोर केमिकलच नाही, पण कोर केमिकलसोबतच त्याच्यामध्ये जे अलाइड एनर्जी प्रोसेसेस आहेत, पेट्रोलियम प्रोसेसेस आहेत, मग आपलं पॉलिमर प्रोसेसेस आहेत, फूड टेक्नॉलॉजीज आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज आहेत, मायनिंग इंडस्ट्रीज आहेत, अशा प्रत्येक फील्ड ज्याच्यामध्ये केमिस्ट्री ही एक स्टँड आउट करते, तर त्याच्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंगचा मात्र खूप हाय स्कोप आहे. इफ यू आर टार्गेटिंग केमिकल इंजिनिअरिंग, the best college for chemical engineering is BTech in Chemical Engineering at ICT Institute of Chemical Technology, one of the India's best and finest college for chemical engineering. different chemical processes शिकणं, इन डेप्थ कोर जॉब्स मिळवणं आणि त्याच्यासोबतच रिसर्च बेस्ड जॉब्स, आउट ऑफ इंडिया ऑपॉर्च्युनिटीज आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज मात्र केमिकल इंजिनिअरिंगमध्ये 110% आहे. सो दिस इज वन ऑफ द फायनेस्ट इंडस्ट्री अँड एव्हरग्रीन इंडस्ट्री, ज्याचा जॉब सिक्युअर्ड असणार आहे. पुढे आता आपण डिस्कस करूया मेटलर्जी आणि मटेरियल सायन्स या 2 ब्रांचेसबद्दल. मेटलर्जी आणि मटेरियल सायन्स आणि केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पण एक थिन लाईन असते. मेटलर्जी आणि मटेरियल सायन्स हे ऑलमोस्ट सेम असतात, बस नावामध्ये डिफरन्स आहे. हे टोटली डील करतात मटेरियल्सबद्दल. जे पण मटेरियल्स आत्ता आपण इंडस्ट्रीमध्ये यूज करतो, द मोस्ट बेस्ट इंडस्ट्री इज युअर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री अँड युअर टेक्निकल कोअर इंडस्ट्री. आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये यूज केलेले मटेरियल्स, त्यांच्या सर्किटमध्ये यूज करणारे मटेरियल्स, रेजिस्टर, डिव्हायसेस, वेगवेगळ्या मटेरियल्सला आपण यूज करतो, युटिलाइज करतो, नवीन मटेरियल्स डेव्हलप करतो, एलॉईज बनवतो, अशा काही मेटल्स आणि मटेरियल्स तयार करतो ज्याच्या आउटस्टँडिंग प्रॉपर्टीज आहेत. बिंग अ इन्सुलेटर इट कंडक्ट्स. अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीजला जर आपल्याला इन डेप्थ स्टडी करायचा असेल आणि पुढे एक्सेल करायचं असेल रिसर्चमध्ये आणि कोर इंडस्ट्रीमध्ये, पण या ब्रांचचं मात्र खूप वेटेज आहे. नेक्स्ट आता आपण डिस्कस करणार आहोत सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दल. सिव्हिलबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ओव्हरव्ह्यू बेसिसवरती सर्वात पहिलं येतं इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय बरं? सिव्हिलमध्ये येतं टू मेक समथिंग दॅट इज इन टू समवन्स ड्रीम. तर एखाद्या गोष्टीला बनवणं. आता कुठली गोष्टी आपण बनवत आहोत, द थिंग दॅट वी आर मेकिंग इज टोटली कन्स्ट्रक्शन बेसिस. सो कन्स्ट्रक्शन साईट्स, इन्फ्रास्ट्रक्चर, रोड अँड ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज, त्याच्यासोबतच मॅनेजमेंटमध्ये आता ड्रेनेज मॅनेजमेंट आलं, वॉटर मॅनेजमेंट आलं, ट्रॅफिक मॅनेजमेंट आलं, रोड मॅनेजमेंट आलं,
टाउन प्लॅनिंग मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या अलाइड गोष्टी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येतात. याच्या सोबतच सिव्हिलमध्ये एक अपर हँड असतो UPSC सारख्या एक्झाम्समध्ये. जर आपल्याला पुढे गव्हर्नमेंट एक्झाम द्यायचे असतील तर सिव्हिल इंजिनिअरिंग मात्र आपल्याला खूप हेल्प करते आणि खूप युजफुल असते, कारण की सिव्हिल इंजिनियर्सला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे IAS फील्डसाठी चांगल्या पद्धतीत रिकमेंड केलं जातं. हे आहे इन डिटेल ओव्हरव्ह्यू फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग. याच्या सोबतच जे अलाइड अजून ब्रांचेस असतात, दोज ब्रांचेस आर फूड टेक्नॉलॉजिकल इंजिनिअरिंग, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, मायनिंग इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग. हे झाले वेगवेगळ्या अलाइड ब्रांचेस. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल प्रत्येक ब्रांचबद्दल समजलं असेलच. अजून कुठली ब्रांच प्रॉपरली निवडावी आणि आपला इंटरेस्ट कसा जाणून घ्यावा हे जर डाऊट्स असतील तर तुम्ही काउन्सिलिंगसाठी नक्कीच जॉईन करू शकता. आणि कुठल्याही प्रकारचं गायडन्स असेल मी तुमच्यासाठी ऑलवेज अवेलेबल असेल. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचा कुठलाही डाऊट क्लिअर करू शकता. सो थँक्यू व्हेरी मच. असेच एज्युकेशनल व्हिडिओसाठी मला नक्कीच फॉलो करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.